नंबर 1. नवऱ्याला त्याच्या पत्नीविषयी असलेला भ्रम की त्याची पत्नी त्याच्यासाठी एकदम चविष्ट जोरदार जेवण बनवते. पण त्याला काय माहीत की त्याची पत्नी जेव्हा स्वयंपाक बनवताना ठसका उठतो तेव्हा तिला शिंक येते. तेव्हा ती त्याच्या भाजीमध्ये तिची शिंक घालते व त्या शिंकेमुळे नवऱ्याला तिचं जेवण एकदम चविष्ट व्यवस्थित वाटतं. नंबर 2. नवऱ्याला वाटतं तिची बायको एकदम सुगरण व संस्कार आहे. पण त्याला काय माहीत की त्याची बायको त्याच्यासाठी बेसन व मेथीची भाजी बनवून देते आणि स्वतः सकाळी उठून पोहे आणि उपमा बनवून खाते. नंबर 3. जेव्हा नवऱ्याचे पाहुणे घरी येतात तेव्हा त्याच्यासाठी ती वरण भात पोळी बनवून देते. पण जेव्हा तिचे पाहुणे घरी येतात तेव्हा ती त्यांच्यासाठी बाजूच्या पोराकडून 1 किलो मटण मागून बनवते. नंबर 4. ती नवऱ्याला सांगते की माझं आतापर्यंत पण लफडे झाले नाही, माझे कमी वयात तुमच्यासोबत लग्न झालं. पण त्या नवऱ्याला काय माहीत की ती 14-15 वर्षापर्यंत ती गावातील कित्येक पोरांना लाईन द्यायची. नंबर 5. नवऱ्याला वाटतं की ती माझ्यावर खूप प्रेम करते. पण तिच्या भावाला किंवा आई वडिलांना एकदा काही वाईट बोलून बघा, तिचं प्रेम तुम्हाला नक्की कळेल. नंबर 6. प्रत्येक नवऱ्याला वाटतं की त्याच्या बायकोचे प्रेम त्याच्या मरेपर्यंत राहील. पण जेव्हा तुम्हाला मूल होतं तेव्हा तिचं प्रेम तुमच्या मुलावर जास्त राहतं. नंबर 7. आणि जेव्हा तिचे लग्न होते लग्नातील सर्वात मोठा प्रश्न हाच पडतो की आज भाजीसाठी काय बनवायचं. मग फ्रीजमध्ये जे दिसतं ते ती भाजीमध्ये बनवते आणि नवऱ्याला वाटतं की माझी बायको माझ्यासाठी रोज नवनवीन जेवण बनवते. नंबर 8. नवऱ्याला वाटतं की माझी बायको रोज घरी राहून बिचारी कंटाळत असेल म्हणून तिला कुठेतरी बाहेर घेऊन जाऊ. पण तिला कंटाळा तेव्हा येतो जेव्हा तुम्ही दिवसभर घरी राहतात. नंबर 9. जेव्हा बायकोच्या मोबाईलमधले रिचार्ज संपतं तेव्हा ती नवऱ्याला सांगते की बघा हो, मुलांना मोबाईल बघायचा आहे पण तिच्यात रिचार्ज मारून द्या म्हणून. पण खरं तर तिला स्वतः दिवसभर घरी बसून इंस्टाग्रामवर रील बघायचे असतात. आणि शेवटचं, नवऱ्याला वाटतं माझी बायको माझ्यासोबत लग्न करून खूप सुखी आहे. पण बायकोला वाटतं त्याच्यासोबत लग्न करून माझ्या आयुष्याचे वाटोळं झाले. आणखी बरेच काही आहे ते पुढच्या भागात, आणि तुम्हाला सुचलं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.